मग कसं कर्म करावं, कसा संसार करावा, म्हणजे पुण्यात्मक पापही निर्माण होणार नाही, पापात्मक पापही निर्माण होणार नाहीत आणि असं पुण्य निर्माण होईल की ज्याच्यामुळे स्वर्गही भोगावा लागू नये, नरकही भोगावा लागू नये. ही रीती आणि नीती फक्त ज्ञानेश्वरी शिकवते, जी हमखासपणे सांगतो जगाला आजही माहिती नाही. न कुठल्या धर्माच्या मार्तंडांना माहीत आहे आणि न कोणी इतर पंथीयांना माहीत आहे. जैन असो, बौद्ध असो, मुस्लिम असो की ख्रिश्चन असो की यहुदी असो. 42 फक्त ज्ञानेश्वर सांगतात, फक्त ज्ञानेश्वर. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चिताः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिना कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगेश्वर्यगतिं प्रति. भोगेश्वर्यप्रसक्तानां तया पहर्तचेतसां व्यवसायित्मिका बुद्धि समाधो न विधीयते. 42, 43, 44 श्लोकाचं माऊली निरूपण करतायत एकत्र. शब्दास प्रतिद्वंद्व सांगून व स्वर्गादी फळ देणारे कर्माहून दुसरे साधन नाही असे बसून बोलणारे अयोगी, विषयमय स्वभाव झालेले, स्वर्गश्रेष्ठ म्हणणारे अविवेकी लोक ज्या या फुललेल्या वृक्षाप्रमाणे वाटणाऱ्या जन्म हेच कर्माचे फल देणाऱ्या भोग व ऐश्वर यांच्या सिद्धीसाठी जिच्यात अनेक प्रकारची कर्मे सांगितली आहेत अशा वाणीला बोलतात. त्या वाणीने ज्यांचे चित्त हरण केलेले आहे अशा भोग व ऐश्वर यात अत्यंत आसक्त झालेल्या त्या अविचार्यांच्या जिला ते समाधी समजतात तिच्यात आत्मिक व्यवसायाची बुद्धी, योग बुद्धी उत्पन्न होत नाही. समगीत बाप्पासाहेबांनी ह्या 3, 42, 43 श्लोक आणि 44 श्लोकावर केलेलं समगीत. अविचारी फुकावाणी 42व्या श्लोकावर ते अविचारी फुकावाणी बोलतात फुलवुणी वेदवादात रमती अन्य काही न म्हणती. 43 स्वर्ग कामुक बोलती जन्म कर्म फळ निष्पती भोग ऐश्वर्याचे साठी कर्म करा मोठी मोठी. 44 भोग ऐश्वर्या भुलले अविचारे ठाणे दिले अशा चंचल बुद्धीत सांख्य योग नाही होत. 42वा श्लोक यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त विपश्चिताः वेदवादरताः पार्थ नान्यं दस्तीति वदिना. वेदाद्वारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परिकर्म फळी आसक्ती धरोनिया. स्वर्गात कोण जातात, संसारात कोण रमतात, नरकात कोण जातात. वेदाधारे बोलिती केवळ कर्म प्रतिष्ठिती. पंडित आणि विद्वान, कीर्तनकार, प्रवचनकार, वाचीवीर. आता प्रवचनकार असतील पण सिद्ध योगी आहेत, चालतं, त्यांच्यासाठी नाही. वेद पंडित आहे पण महान सिद्ध पुरुष आहे, त्याच्यासाठी नाही. पण फक्त वाचीवीर आहेत, कथा कीर्तन फक्त वाचून घोकून शिकून पाठांतर केलेले आहेत, वेद पठन पाठ केलेलं आहे. वेदाधारे बोलती
प्रवचन आणि कथा कीर्तनांमधून किंवा वेद ऋचा पाठ केल्यानंतर त्याचा आधार देऊन बोलतात. वेदामध्ये 80,000 श्लोक ऋचा ह्या कर्मावर आहेत, यज्ञ विज्ञानावर आहेत. वेदाधारे बोलती म्हणजे हवन केलं पाहिजे, यज्ञ केलं पाहिजे, कर्मकांड केलं पाहिजे, संध्या केली पाहिजे, जपजाप्य केली पाहिजेत. वेदाधार, त्याचा आधार वेदाकडे दाखवतात बोट. जी माणसं केवळ कर्म प्रतिष्ठिती, ते बहिर्मुख अविचारी दुर्बुद्धी वेदाचे आधार देऊन बोलतात, केवळ कर्माचा श्रेष्ठपणा स्थापन करतात. कर्म केलंच पाहिजे. वैश्यदेव नैवेद्यापासनं ते होम हवनपर्यंत, गायत्री जपापासनं सगळ्या याच्यापर्यंत, भक्तिमार्गांच्या आपल्या कर्ममार्गांच्या भजनाच्या सर्व प्रयोगापर्यंत आणि वेदाचा आधार देतात. हा वेदात असं सांगितलंय, वेदाधारे बोलती, वेदाचा आधार घेऊन बोलतात. माऊलींची एक अशी ओवी येते, आगा वेद विद जरी झाला, माते नेणता वाया गेला. 4 वेद पाठांतर करून घोकून शिकून पाठ आहेत. आगा वेद विद जरी झाला, माते नेणता वाया गेला. कणे सांडुनी उपणीला कोंडा जैसा, कोंडा सुपात ठेवला आणि कण फेकून दिली, करा स्वयंपाक. नुसते वेद पठन केले पण वेदांच्या पोरांचा अनुभव त्या पोरांना आलाच नाही. आणि मी हाच विषय मी डालेगावला मांडला होता. आचार्य किशोरजी व्यासांनी, जे सध्या गोविंद स्वामी झाले, ज्यांची भागवत आता होणार आहे इथे, त्यांनी मला बोलवलं होतं अध्यक्ष म्हणून. आणि त्यांच्या 18 प्रांताचे स्टुडंट आले होते वेधशाळेतले. म्हणजे सोमानींना अध्यक्ष करा. मला फोन आला, येतो म्हणलं. 3 जण परीक्षार्थी परीक्षा घेण्याकरिता आले होते. परीक्षक शंकराचार्यांच्या, जयेंद्र सरस्वतीच्या तिकडचे, कृष्णमूर्ती बेंगलोरचे, आचार्य सुमन अहमदाबादचे, अलाहाबादचे, आणि अजून एक आले होते. असे 3 जण आले होते परीक्षा घ्यायला. आणि त्यांच्या ह्याच्यात मी हिंदीमध्ये बोललो आणि 18 प्रांताचे पोरांची परीक्षा होणार होती. त्याच्यात म्हणालो की फार मोठे उपकार ह्या देशावर होत आहे की आज वेद पठन करणारी पिढी निर्माण झाली. पण त्या वेदांच्या शब्दांच्या खोळीत लपलेले आध्यात्मिक अनुभव जर नाही येऊ शकले तर हा बोलघेवडा देश निर्माण होईल. सिद्ध सामर्थ्य संपन्न देश होणार नाही. बोलघेवडा वाचीवीर देश, ह्या पलीकडे याला किंमत नसणार आहे. आणि म्हणून म्हणलं, तुम्हाला मी प्रार्थना करतोय की तुमच्या आचार्यांना विचारा की वेदातल्या लपलेल्या ऋचांमधले अनुभव आम्हाला कसे यावे. सगळेजण असे डोळे वटारून माझ्याकडे पाहत होते, कारण विचारायला गेलं तर काय सांगावं. कृष्णमूर्ती तर मला म्हणाले, आपने जो सब्जेक्ट रखा अप्रतिम था, नई दृष्टी थी. पूर्ण काय भाषण दिलं नाही सांगत नाही, सगळे ऐकत बसले. बहुतेक मी तिथंच बोलायलो. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती. वेदाचा फक्त आधार घेऊन बोलत असे. वेदामध्ये असं सांगितलेलं आहे, हे पुराणात हे सांगितलेलं आहे. आणि केवळ कर्माचा प्रतिष्ठापना श्रेष्ठपणा, कर्म श्रेष्ठ आहे, भक्ती काही श्रेष्ठ नाही, ज्ञान श्रेष्ठ नाही. कर्म 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 कर्मकांडांचे प्रयोग.
श्रेष्ठपणा स्थापन करतात, परंतु त्या कर्मातील विज्ञानी विनियोग न समजल्यामुळे त्या कर्मापासून मिळणाऱ्या फळाचा लोभ धरितात. कर्मापासून जी फळं मिळतात त्याचा लोभ धरतात. हे पहा, विंचवाचा मंत्र जरी म्हटला ना तर सिद्धी होते. कुठलाही मंत्र तुम्ही कशाही भावनेने म्हटला तर त्याची एक सिद्धी होते कर्माची, हे लक्षात घ्या. मग चिटपुटूचं थोडंसं काही मिळालं की माणसं खुश होतात, छटपट. गायत्रीचं तुम्ही जप जर केला त्याचं फळ थोडंफार मिळतं, कर्मकांड आहे ते. अर्थात तुमच्या पात्रतेप्रमाणे, तुमच्या क्षमतेप्रमाणे, तुमच्या भावनेप्रमाणे, तुमच्या भक्तीप्रमाणे, तुमच्या प्रयासाप्रमाणे, तुमची मती, शक्ती, बुद्धीप्रमाणे फळ मिळेल, पण मिळतं. पण लगेच फळ मिळालं की त्याचा उपयोग करायला सुरुवात होतो. उदाहरण सांगतो. एखाद्याने काही पुरस्चरण गायत्रीचे केले, 24 लाखाचं एखादं पुरस्चरण झालं चुकून, कुंडलिनी जागृत जरी झाली नाही तरी व्यवस्थित त्यांनी अगदी नित्यनियमाने केलं. होऊ शकतं असा काही एखादा क्षण येऊ शकतो की तुम्ही राख दिली तरी एखाद्याला औषध म्हणून गुण येऊ शकतो. पाण्याचं तीर्थ होऊ शकतं, राखेचा अंगारा होऊ शकतो आणि अन्नाचा प्रसाद होऊ शकतो. तुम्ही एखाद्याला म्हटलं असं होईल, कदाचित त्याचं होऊनही जातं. जा, पास होशील, जा, तुझं काम होईल. अरे, त्या सिद्ध्या तुम्ही नष्ट केल्या ना. चांगल्याला कळत नाही असं भगवान गोपालकृष्ण बोलतायत आणि भगवान ज्ञानेश्वर बोलतायत. आज सगळे महाराजची पॉप्युलॅरिटीच्या मागे लागलेत. थोडीशी चुकून सिद्धी आली की वाटून टाकायचं, कारण पॉप्युलॅरिटी मिळते ना. जा, तुमचं लग्न 18 तारखेला होऊन जाईल. महाराज, नवरा कसा मिळेल, तुला कसं पाहिजे, असा मिळेल, जा. पास होईल मी, होऊन जाशील. त्या महाराजांचं पेव फुटलंय सध्या आणि त्यांच्याकडे भक्तांच्या रांगा आहेत, पण ते स्वतः सत्यानाश करून घेत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही. कारण तुमच्या तपश्चर्येचे तुकडे पडत चाललेले आहेत आणि त्यांचे बेहाल होतात. बाप्पासाहेब तर नेहमी म्हणायचे, म्हणून आपल्याला बंदी आहे, आपल्याला बंदी आहे. बाप्पासाहेब म्हणायचे, अरे इतका स्वार्थी समाज आहे, तुमच्याजवळ एखादी गोष्ट आहे म्हटल्यानंतर तुम्ही नाही दिले तर गोळ्या घालतील ही माणसं तुम्हाला, बंदुकीची. छातीवर बसून पिस्तूल लावून तुमच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करतील. इतका स्वार्थी समाज. त्यांना फक्त कळालं पाहिजे एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे, जपून राहा. आणि म्हणून माऊलींनी सांगितलंय कसं वागावं. देसाई मोरे बोलले, मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. अलौकिकत्व दाखवूच नका आपल्याकडे, म्हणून साधे ड्रेस असावेत. भगवं घातलं, हे घातलं की लोक मागे लागतात. मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे. विश्वाला मार्गदर्शन जरूर करा, पण अलौकिक नोहावे लोकाप्रती. तुमच्यामध्ये काही अलौकिकत्व आहे हे दाखवू नका, साधं राहा. किंबहुना नजरेतच भरू नये. साधा ग्रामपंचायतीचा मेंबर निवडून आला तो ओळखू येतो चाल त्याची.
म्युन्सिपाल्टीत निवडून आला तर लगेच ओळखू येतो, याची चाल बदलली, आला काय निवडून. पण इथे काय, अरे कर्मकांडांचं यज्ञाचे काही तुम्ही जर असे प्रयोग केले, विज्ञान समजा साधल्या गेलं, तुम्हाला त्याचं फळ मिळू शकतं. आणि लगेच त्याचं फळ उपयोगाला आलं पाहिजे तर छटपट करून टाकतात, मोकळं होतात. ज्ञानेश्वर याला बंदी घालतायत, भगवान कृष्णही बंदी घालतायत, आपणही आपल्या मार्गात बंदी घातलेली. फार दाखवायचं नाही. माझी बहीण तुळसाबाई आजारी असताना गँग्रेनचं ऑपरेशन होणार होतं. शेखरकडे भेटायला गेल्यानंतर त्याने मला स्पष्ट सांगितलं, तुमचा भाऊ जगदीश जाताना जे तुम्ही प्रयोग केले आता करायचे नाहीत. पाप लागेल मी भोगेल म्हणे, सुखाने तिला मरू द्या. कुठलाही इंटरफिअरन्स तुमचा होता कामा नाही त्याच्यामध्ये. सुखाने मरू द्या, आणि जे मरू दे म्हणणाऱ्याचं जे पाप लागेल मी भोगायला तयार आहे तुमचं. कुठल्याही सिद्धीचे प्रयोग काही करायचे नाहीत. लक्षात घ्या, फार अवघड आहे, फार अवघड आहे. इथं तर छाटछूट काही येत नाही, ते महाराज देत राहतात. कोरडे फट होऊन बसतात. थोडंसं मिळालेलं असेल तेही घालून बसतात. आणि नंतर पहा त्यांचं पाणीपत कसं होतं, किती रोग घेऊन बसतात, किती रोग घेऊन बसतात. बाप्पासाहेबांनी मला गुळवणी महाराजांकडे नेलं, त्यांचे पूर्वीचे गुरु पुण्याला. BA फर्स्ट इयरला असताना कर्मयोगाच्या साधनेसाठी 1 महिना भाबट आणि मी जाऊन राहिलो. आम्हाला आळंदीहून घेऊन आले, चला माझ्या पूर्वाश्रमीच्या गुरुची तुमची भेट करून देतो. आणि बाप्पासाहेब नेलं की 2 पोरं आलेली आहेत औरंगाबादहून. महाराज दर्शन घेतलं आम्ही. फळांचे ढीग, पैशांचे ढीग सगळं असं दिसले. कारा 2-4 होत्या. श्रद्धापूर्ण असा सगळा शिष्यवर्ग बसलेला. बाहेर आल्यानंतर काय बोलायचे ते बोलले. बाहेर आल्यानंतर मला म्हणले, हे मला निर्माण नाही करतायत. पण नाही करायचं बरं, सगळं भोगावं लागेल, सगळं भोगावं लागेल. पुढं काय झालं मी नाही सांगत आता, कॅसेटमध्ये येता कामा नाही. असं शिकवत गेले. पण नाही जर सांगू लागलो थोडंसं तर जगाला कसं माहिती होईल हे विज्ञान. आणि म्हणून कुठल्याही सिद्ध्यांचे चमत्कार जो करायला तुम्ही जर निघालात, काही खरं नाही. आधी मी केलं, आपले घेत होतो, काही पुढे वाटत होतो, पण नंतर थोडं लक्षात आलं चांगलं नाही. लोकांना काय हो बरे व्हायलेत, पण तुमचं नष्ट व्हायलं त्याचं काय. पैसे तुम्ही वाटायला निघाले, लोकांना काय नको आहे का. पण प्रश्न तुम्ही कंगाल व्हायलेत हे तुमच्या लक्षात येत नाही. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती. आणि कर्म करत असताना प्रत्येक कर्मामध्ये लालूच दाखवलेली आहे वेदांतामध्ये. सत्यनारायणाची कथा जो करील धनधान्य सुख समृद्धी होईल, आहे की नाही. साधू आणि असा प्रसादाचं हे केलं, त्याची 4 जहाजं बुडाले. आपण चला सत्यनारायण. कुठल्याही सत्यनारायण करणाऱ्या ब्राह्मणांनी स्वतःच्या घरी सत्यनारायण केला का, मला फक्त शोध घेऊन या. मी शोधायलो बरं का, एखादा सापडावा की त्यानं सत्यनारायणाच्या प्रसादाला आपल्याला बोलवलं.
असे लाच देणारे, लालूच देणारे सगळे प्रसंग वेदांमध्ये, आणि म्हणून माणसं करतात, म्हणून माणसं करतात. केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्म फळी आसक्ती धरून या. का कर्म करतात? पुत्रप्राप्ती व्हावं. मग पुत्रेष्ठी यज्ञ, पुत्रकामेष्ठी यज्ञ करा. अच्छा, असं व्हायलं. नारायण नागबळी, नाशिक, ते नारायण नागबळी कशा करता गेले? काही आसक्ती आहे, काही फल मिळालं पाहिजे म्हणून गेलो. ही आसक्ती. केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्म फळी आसक्ती धरोनिया. सत्यनारायणाचा प्रसादामुळे आमचं चांगलं होईल नाही, वाईट होऊ नये, हा एक भाग असतो. हे प्रसादाला नाही म्हणतोस का? तो बसून राहतो. पोथी कोणी ऐकत नाही. साधू वाण्यानी प्रसादाला लाथ मारली. अच्छा, प्रसादाला असतात. महाराज म्हणतात आवरा पटकन, प्रसाद द्या फक्त. परिकर्म फळी आसक्ती धरुनिया. कर्मफळ मिळेल म्हणून देवाची आराधना, कर्मकांडांच्या पूजा अर्चा, कथा कीर्तने सगळं करतात. आसक्ती फळावर धरून मला हे मिळेल. भागवत कथा लावली म्हणजे इडा पिडा टळेल. टूल्स म्हणून उपयोग. आसक्ती. तुमचं पोरग बरोबर वागत नाही, मग महामृत्युंजय जप. अच्छा अच्छा, महामृत्युंजय जप. गायत्री जप बसवा. ते ब्राह्मण आणायचे 2 गायत्री जप बसवतात. त्यांनाही चान्स पाहिजे असतो. परिकर्म फळी आसक्ती धरोनिया. त्या त्या कर्मापासून मिळणाऱ्या फळाचा लोभ धरितात. मी कशाहीसाठी करत नाही, ईश्वरा मला फक्त प्रेम दे, फक्त प्रेम दे. मला हे दे, मला ते दे, मला ते दे. भिक्काऱ्यासारखीची लिस्ट कर्मकांडांच्या प्रयोग. याच्याकरता करतात ही माणसं. हे कर्मकांडांचे प्रयोग केले की असं होतं. अष्टविनायकाला जा, तुमचं मनोरथ पूर्ण होईल. की बाई निघते ट्रॅव्हल्स टूर्स, त्याच्यामध्ये जाऊन बसते अष्टविनायक. फळाची आसक्ती धरून या कर्म करतात. कोण? कुबुद्धीची माणसं, दुर्बुद्धीची माणसं, फळासक्ती घेऊन असलेली माणसं. हे सगळे फळाची आसक्ती घेऊन कामं करतात. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. पहा ब्राह्मण सगळे असेच म्हणतात. काशीला जा, गोदान करा. तीच गाय तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिसेल जी तुम्ही दान केली. आणि तुम्ही कुठून आणणार विकत? तो ब्राह्मणच आणतो. ही गाय केवढ्याला दिली रे? काय तिचा रेट असेल, कमी जास्त. नाहीतरी मग तुकड्याच येतात, कारण चांगल्या गाईची किंमत जास्त असते. त्या गायची एक 4,000. ठीक आहे, चला 4,000. ती गाय दान. आपण आपले भोळे असतो. तुला दान, गुळ तूप त्याचं दान करा. मग तुमच्या काय तुमचं स्वतःचं वजन, म्हणजे तुम्ही बसायचं आहे का पारड्यात, तिकडच्या याच्यात गुळ तूप साखर सगळं असं त्याचं दान. आणि तीच पुन्हा किराणा दुकानावर जातं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला येतं माल. मी कुठेही दान केलं नाही. मी फक्त पाहत होतो. कळंबरकर आम्ही सगळे बरोबरच होतो. कुठेही दान केलं नाही. एक आगाव होता, गेला, ब्राह्मण समोर आला. लावा म्हणले. त्यांनी आता त्याचजवळ काही हे नव्हतं, काय म्हणतात ते, चंदन लावण्यासाठी असते ना ती, गोपीचंदनाचं घासायचं. तर त्यांनी आपलं गंगा तटावरची माती घेतली आणि असं त्याला हे केलं आणि त्याला लावलं. टिळा
चंदन नव्हतं म्हणून, गोपीचंदन. त्याला सांगितलं गंगा तटकी माठी समजले चंदन समान. तो म्हणला असं आहे का, आता म्हणले गायदान करा. मग त्यांनी पाण्यात हात घातला आणि एक बेंडकी काढली. म्हणले गंगा तटकी बेंडकी समजले गो समान. तेवढी काय गाय आहे का, ते म्हणजे हे चंदन आहे का. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे. आणि संसारात जन्माल्यानंतर आपल्याला प्रवचन देतात ही पंडित माणसं, विद्वान माणसं. आणि संसारात येऊन तुम्ही काहीतरी दान पुण्य कर्म केलं पाहिजे. दान धर्म म्हणजे करू नये असं नाही म्हणत मी. हे पहा, दान पुण्य केलं पाहिजे, पण पात्री सुपात्री दान झालं पाहिजे. मंदिरामध्ये कळस चढून सोन्याचे आता उपयोग नाहीये. तुमची हिंमत असेल, अरे गोर गरिबांना अन्न द्या. एखाद्या मुलीचं लग्न होत नाही, तिचं करून द्या. एखाद्याचं शिक्षण होत नाही, त्याला करून द्या. एखादा मरतोय औषधाविना, त्याला द्या. ते खरं दान आहे. मंदिरावर सोन्याचे कळस चढून काही मिळणार नाही, आणि मंदिरं प्रचंड बांधूनही काही मिळणार नाही. थोडं स्पष्ट बोलतोय. देव मंदिर जे शरीर आहे ते जर खराब होत असेल आणि त्याच्यामधलं देवत्व तुम्ही प्रगट करण्याकरिता काही प्रयत्न केले असतील, ते खरं दान आहे. आपल्या योगदानमध्ये देवत्व प्रगट करण्याकरिता आपण साधना करतोय, त्याचे विकार जाण्याकरिता करतोय, ते दान सर्वश्रेष्ठ दान आहे. तिरुपतीला नोटा टाकून काय करायच्यात त्या देवाला, आणि तेवढे पर्सेंटेज अर्पण करून. दान कोणतं पावतं. रामेश्वरला कावड घेऊन नाथ महाराज निघाले. काशीची कावड, त्या काळात कावड असायची, माहिती ना तुम्हाला कावड. श्रवणकुमार पिक्चरमध्ये पाहिली असं. असा एक बांबू असतो, 2 पारडे असतात, त्याच्यात घेऊन चालायचं. तर 2 अशी चंबू घेऊन एकनाथ महाराज चालले सगळ्या लोकांबरोबर पैठणच्या. काशीहून रामेश्वरला, काशीचं पाणी गंगेचं रामेश्वरला अभिषेक करायचा. चालत असताना रामेश्वर जवळ आलेले 30-40 किलोमीटर राहिलं असेल, आणि त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस होते. त्राही त्राही अशी अंगाची लाही होत होती, आणि अशा याचे ते गाढव वाळवंटामध्ये असं तडपत होतं पाण्यानं. त्याला पाणी पाजलं ते जिवंत राहणार होतं. नाथ महाराज गेले आणि त्याला पाणी पाजू लागले. बाकीचे म्हणले अरे मूर्खा, 40 किलोमीटरवर आलंय रामेश्वर, आणि किती लांबून किती महिन्यांचा प्रवास करून आपण आलोय, तर हे पाणी तू गाढवाला, तुला काय करायचं, ते मरण. त्यांनी सांगितलं नाही, जाऊ द्या, मला नाही लागलं, पुण्य नाही लागेल म्हणले. गाढवाला पाणी पाजलं, 2 चंबू त्याच्यात गेले. गाढव जिवंत राहिलं. हे आपले तसेच निघाले. सगळ्यांनी कावडीनं अभिषेक केला. स्वप्नामध्ये रामेश्वरनी नाथांच्या जाऊन, नाही पुजाऱ्याच्या जाऊन रामेश्वरनी स्वप्नात सांगितलं, पैठणचे जे एकनाथ आहेत ना, त्यांचं पाणी मला मिळालं, बाकीच्यांचं मिळालेलं नाही. म्हणजे भगवान शंकरावर अभिषेक केलाय रामेश्वरच्या, पण ते पाणी मला मिळालं नाही, पण गाढवाला पाजलं ना, ते मला मिळालं. जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत, भक्ती योग निश्चित जाण माझा. दान कुठे करावं, आवश्यकता आहे त्याला करा. जे भुकेले, जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अरे ज्याला आवश्यकता आहे त्याला द्या. भरल्या पोटी ज्याला ढेकर असे उलटी होईपर्यंत खाल्लं, त्याला खा. कुठं ते दान होणार आहे.
म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे. संसारात जन्म झालाय आणि म्हणून तुम्ही यज्ञाधिक कर्म केले पाहिजेत. होम हवन करोडो रुपयाची यज्ञ, 11,000 यज्ञकुंड काय आता होणार आहेत, काय काय प्रकार चालले. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे. अरे अन्न अन्न करून माणूस मरतोय आणि तुपाच्या कुंटलची कुंटल आहुती यज्ञामध्ये दिल्या जातात. देऊ नये असं नाही, चूक आहे कदाचित असंही नाही, पण आवश्यकता आज कशाची. घरचा माणूस औषधाशिवाय मरतोय, भुकेने मरतोय आणि तुम्ही दानधर्म करतायत. त्याला खायला अन्न नाही. काय कुठेतरी विचार करण्याची वेळ आलेली. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. असं सांगतात ना. तुम्ही असं दान धर्म केला, यज्ञ केलं तर स्वर्ग मिळेल. आणि म्हणून मिळेल की नाही माहिती नाही, पण वैकुंठी काढतात. माहिती आहे का तुम्हाला वैकुंठी? ते माणूस मेला, विशेषतः तो म्हातारा असावा, आणि बस त्याची वैकुंठी त्याला असं बसवतात आणि असं विमान येतं ना, विमानासारखं त्याचं हे करतात पालखी, आणि त्याला बसून नेतात. वैकुंठाला चालला तसं, आणि हे न्यायलेत वैकुंठाला. वैकुंठी ते जावं न जावं, आपण मात्र नेतो. आणि लिहितो आमचे हे स्वर्गाला गेले. ते गेले असतं डायरेक्ट तिकडेच नरकाला, पण लिहावं लागतं स्वर्गाला गेले, कारण यज्ञ हवन पुण्य केलेलं होतं. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. कोण? हे कुबुद्धीचे पंडित, कीर्तनकार, प्रवचनकार, वेदांती पंडित हे तुम्हाला कर्म प्रतिष्ठापना करतात, वेदांचा आधार देऊन बोलतात. असं यज्ञ केलं की त्याचं फळ स्वर्ग सुख आहे, आणि स्वर्गाच्या कल्पनेने माणूस सगळं करायला लागतो. हे कुबुद्धी म्हटलेलं आहे त्या लोकांना, कारण त्याच्यामध्ये आसक्ती आहे. कर्मावर टीका नाही आहे, दानावर टीका नाही आहे, पण तुम्ही ज्या आसक्तीनं करतायत, तुम्ही ज्या फळाच्या लालसेने करतायत त्यावर टीका आहे. हे लक्षात मात्र घ्या. म्हणजे दान करू नये असं म्हटलेलं नाही आहे, यज्ञ करू नये असं म्हटलेलं नाही. मग करा ना घरी यज्ञ. आपणही सप्तशती पाठ करतो नवरात्रामध्ये. मला सांगा, आपले सप्तशतीचे पाठ एक ब्राह्मण 200 रुपये घेतो रोज, एका दिवसाच्या पाठाचे. तेही 3.25 तास बसत नाही, इतका त्याला वेळ नाही. एका तासात पाठ करून मोकळा होतो. बरं 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 बरं, देवीला समजो की न समजो, यजमानाला तर समजतच नाही. 1-1.25 तासात त्याचं संपून जातं, तरी 200 रुपये घेतो. आपले 70, 80, 90 पर्यंत लोक जातात. 80 जरी धरले तर 8 दुनी 16, 1600 म्हणजे किती झाले? 16,000. बरोबर आहे ना. असे 7 दिवस 6 दिवस आपण करतो. आपण किती रुपये घेतले पाहिजेत? $1,00,000च्या वर किमतीची ते पाठ आहेत. हा तो विषय वेगळा. कारण ते देणार आहे कोणी नाही. हा हे बरोबर आहे, माझ्याचकडून घ्यायला पाहिजे, पण मी करतो योगायोगाने. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. लालूच दाखवले जाते. तुम्ही इथे दान द्याल, यहाँ गोदान दिए, आप ऊपर जाने के बाद स्वर्ग में कपिला गाय आपको मिलेगी, वो दूध देगी. नाहीतरी याला चहाची सवय, दूध नाही मिळालं तर काय होईल म्हणून देऊन टाका एक गाय.
आणि त्याच्यात तशा कथाच वर्णन केल्या. ह्याच्याकरता लालूच दाखवलंय की ह्या निमित्ताने का असे ना बाबा रे तू कर. पण नेहमी जर बाबा तसंच करायला लागला, पोराला सांगत तू असं जर केलं तर डॉक्टर होशील. लहान पोराला शिकवते नाही, ह्या कवचा घास चिवचा घास हे जर केलं ना तुझे केस लांब होतील. ती अशी पाहते, केस लांब नाही कारण कापलेले असतात. अच्छा मग ती म्हणते खाते. ह्या लालूच दाखवून आहे. पण नेहमी मोठी झाल्यानंतरही जर तसं असेल तर चांगलं नाही. सुरुवात वळण लावण्याकरिता ठीक आहे, पण नेहमी आसक्तीयुक्त अंतःकरणाने तुम्ही जर भक्ती केली फळ स्वर्ग मिळणार आहे फक्त. आणि याला कुबुद्धी म्हटलेलं आहे की चांगल्या हत्याराचा उपयोग तुम्ही कशासाठी केला. बंदूक दिली, डास फार डसायले, चिकनगुन्या होण्याचा संभव आहे, एका डासाला गोळी मारली. आणि बंदुकीचा उपयोग डास मारायला. तसं आहे की एवढ्या मोठ्या क्षेपणास्त्राचा उपयोग, कर्मकांडांच्या क्षेपणास्त्र जरी ते असेल तरी त्याचा उपयोग तुम्ही कशासाठी केला. 3 वर मिळाले. एका माणसाने सगळे करतात म्हणून स्वतः तपश्चर्या केली. प्रभू प्रसन्न झाला नाही तरी म्हणले बेवकूफ आहेचे काय मागणार आहे. म्हणले देवा तू प्रसन्न झालास. म्हणले हो. म्हणले एका वराने आपलं जमत नाही. म्हणले काय. 3 वर मला पाहिजेत. ठीक आहे म्हणले देऊन टाकूच. माग. म्हणले आता मी विचारच केला नाही, मग मला जशी आवश्यकता पडेल ना तसं मागून घेईल. ठीक आहे म्हणले जाय. घरी आले शान. 3 वर मिळालेले. आरशापुढे उभे राहिले. नाक जरा बारीक दिसलं, छोटं दिसलं असं नकट. म्हणला आपल्याला लोक नाहीतरी नकटच म्हणतात, नाक छोटं आहे. देवा पहिल्या वरानं नाक मोठं कर. आता किती मोठं कर देवाला सांगितलंच नाही, ते झालं हातभर लांब. जाऊन पाहिलं नळनिळ जांबवंत बरे असं ते नाक झालं. तर म्हणले देवा हे नाक छोटं कर. म्हणले दुसऱ्या वरामध्ये. दुसरा वर मागून घेतलं, नाक छोटं कर. ते पहिलं होतं ना नकट त्याच्याही पेक्षा छोटं झालं. आता दिसच ना ते मायक्रोस्कोप खाली. म्हणले देवा तिसऱ्या वरात जे होतं ना तसंच करून टाक, जाऊ दे. 3 वर गेले. म्हणजे अरे वराचा उपयोग तुम्ही याच्यासाठी केला. असंच आसक्तीयुक्त काही छोट्या छोट्या मागण्याकरता आपण मोठमोठे क्षेपणास्त्र वापरतो. गायत्रीचे पुरश्चरण मातीत घालतो केलेले, आणि लोकांच्यासाठी जास्त वापरतात कारण प्रसिद्धी मिळते. मोठमोठे महाराजही तेच वापरतात. लो या द्या, काय बिघडलं आमचं. म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. ब्राह्मण तेच म्हणतात. अरे कृष्णाच्या बायका फसल्या, बाकीच्या तर जाऊ द्या. सत्यभामेला असं सांगितलं होतं, तुला दान जर केलं नवऱ्याचं, नवरा मुठीत कसा यावा हा वादाचा प्रश्न झाला महाराण्यांमध्ये. 16,108 राण्या एक दुसऱ्यावर जळत होत्या की भगवंतानी आपल्याच मुठीत राहिलं पाहिजे. प्रत्येक जण म्हणे काय प्रेम करतात माझ्यावरती, म्हणजे तुझ्यावर नाही माझ्यावर प्रेम करतात. आता भगवंत होता, प्रत्येकाला वाटायचं की माझ्यावरच प्रेम आहे, पण ह्या जळू लागल्या. छे याच्यावर असूच शकत नाही, माझ्यावर जेवढं करतात तेवढं. आणि शेवटी ठीक आहे असेल. नारदाला बोलवलं. नारदा खिन्न मुद्रीने बसलेल्या होत्या. काय झालं सत्यभामा. म्हणे भगवंताचं प्रेम माझ्यावर रुक्मिणी इतकं दिसत नाही, मला काही उपाय सांगा. म्हणले आहे ना. म्हणले तुला दान सुवर्ण दान करा. नारद झालं काय बसवलं एका पारड्यात भगवंताला, आणि एका पारड्यात जे सोनं नाणं हिरे माणकं होती तितकी घातली. आता भगवान खालीच ना, सगळं सोनं. शेवटी खिन्न झाली की तुला दान होत नाही. नारद म्हणले आणा आणा आणा. कुठून आणा, काय आणा म्हणले. सगळ्या महाराण्यांचं सोनं टाकलं तरी नाही.
आणि शेवटी रुक्मिणीनं तुळशीचं पान टाकलं की ते बरोबर झालं. प्रभू प्रेमाचा भुकेला, भगवंताला अहंकार खतम करायचा होता. पण ही सगळी माणसं आपल्याला लालूच दाखवतात. यांनी धंदा केलाय लालूच दाखवण्याचा. सुरुवातीला लालूच ठीक आहे हो, पण हा धंदा झालाय. मी 1-2 ब्राह्मणाला म्हणलो, का हो तुम्ही इतकी जप सांगतात? काय शनी लागलाय मागे. मग 2.5 वर्ष तुम्हाला त्रास आहे आणि 7 वर्ष त्रास आहे, मग जप करावा लागतो शनीचा. त्याच्यासाठी इतके ब्राह्मण बसवा. मी एकटाच करतो म्हणतो तो 7 दिवस. आपली बिदागी एवढी. 2-3 हजार रुपये खर्चून शनी पळतो. म्हणजे फार वाईट. मग स्वतः तरी करा ना, त्याचं काही फळ आहे? तुम्ही योगी आहात, भक्त असाल, प्रेमाणी असाल, त्याचं फळ जास्त असेल. तो तर बिचारा कामापुरता मामा करतो. पण स्वर्ग सुख भोगण्याकरिता लालचीने माणसं कर्मकांडांचे यज्ञ यागाचे प्रयोग करतात. कारण ते कुबुद्धी असतात, दुर्बुद्धी असतात, विकारी असतात. त्यांना हेच सुचतं. आपल्यालाही विचारतात, ज्ञानेश्वरी वाचून काय मिळणार सांगा. आपण म्हणतो प्रेम. ते म्हणतात नो, काही गरज नाही आम्हाला, कारण प्रेमाची किंमत नाही. किंमत काय सांगा, लाभ काय? लाभ आणि लोभ हेच विचारलं जातं ना. साधक होऊन काय? प्रेम मिळेल, काही गरज नाही, त्याचं मोल काही नाही. पण अजून योग मिळेल, त्याचं मोल काही नाही, किंमत नाही ना बाजारात. नाही आनंद मिळतो, आनंद देता येतो का? नाही, मग त्याची किंमत बाजारात काही नाही. मग ज्याच्या किमतीच बाजाराच्या होऊ शकत नाहीत म्हणून लोकांना ते नको आहे. मग त्याच्यापेक्षा विंचवाचा मंत्र, विंचू उतरतो, आणा तो मंत्र जप करतो. ज्याच्यानी लाभ मिळतो त्या लोभानं माणसं करतात, ते दुर्बुद्धी असतात असं म्हटलंय. एथ या वाचुनी काही अनिक सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. अर्जुना, ते कुबुद्धी असे म्हणतात की या भूमीवर या वाचून सर्व प्रकारचे सुखच दुसरे कोणते नाही. हे किती सत्य आहे हे तूच पहा. ते कुबुद्धी म्हणतात ह्या प्रकारे सुख मिळतं, सुखाकरता योग साधन करा, सुखाकरता तीर्थाटन करा, स्वर्गाकरता स्वर्ग सुखाकरता करा, इथे तुम्हाला खूप संपत्ती मिळेल म्हणून करा, लक्ष्मीची पूजा याच्याकरता करा की लक्ष्मी येईल. माणसं करू लागतात. त्याला दुर्बुद्धी, कुबुद्धी असे शब्द भगवान ज्ञानेशांनी वापरलेत आणि भगवान गोपालकृष्णाने, नाही तर म्हणतात सोमानीने वापरले. माझा संबंध नाही. देखे कामनाभिभूत होवोणी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देऊनिया. हे पहा, ते केवळ भोगाच्या इच्छेने लाचावलेले कर्माच्या लाभावर दृष्टी ठेवून कर्मे करतात. लाभ काय मिळतो? अरे देवामध्ये आम्ही फरक केलाय. रामाचं मंदिर सुभाष रोडला आहे, पण त्याला नाव काय दिले? बालाजीचं मंदिर. आहे का बालाजीची मूर्ती? गमतीचा विषय आहे, पण माणसाच्या मेंटॅलिटीचा विषय आहे. मी अनेकदा पाहतो रामाचं मंदिर आहे, नाव काय लिहिलंय? बालाजी मंदिर. आता राम म्हणून दर्शन घ्यावं की बालाजी म्हणून घ्यावं? बालाजी म्हणून घ्यावं तर मूर्ती कोणती समोर आहे? राम. पण आम्हाला राम नको आहे. काय करायचं? रावणाला थोडी मारायचं. लंका दहन धांगरधिंगा काही नको. मग तिरुपती. मग त्या बालाजीचं ते शेंडीवाले आणावे लागतात, ते टोपवाले आणावे लागतात, पूजा करायला कुठून आणायचे? म्हणून आपलं रामालाच बालाजी मंदिर. मग ही पैशाची देवता.
आता रामाला पैसाच माहिती नाही, कारण राज्याभिषेक झालाच नव्हता, आणि झाला तरी नंतर झाला. पैसे देणारी देवता राम प्रसिद्ध नाही आहे. नीतिमत्ता देईल, सद्विचार देईल, आदर्शवादिता देईल. पण आपल्याला तिरुपती पाहिजे. मग इथला बालाजी कमी पडतो म्हणून एका वर्षाला तिथं वारी करतात, तिरुपती डायरेक्ट. कशाला? पर्सेंटेज. काही न विचारलं तुम्ही का जाता, काय तुम्हाला माहीत नाही? नाही, आम्ही ज्यावेळेस तिरुपतीला जातो आलो की धंद्यात फायदा होतो. मग जो फायदा होतो त्याचे एक पर्सेंटेज ठरवतो, ते तिरुपतीला पुन्हा जाऊन टाकतो. म्हणजे लालची देव हीच कल्पना केली ना तिरुपतींची. आमच्या श्रद्धा त्याच्याचसाठी येत ना. दुसरी देवता बिचाऱ्याला कधीच काही पैसाही मिळाले नाही. शिर्डी साईबाबा पैशाची दुसरी देवता म्हणून करून ठेवली. म्हणजे माणसं लाभासाठी काय करत नाहीत. देखे कामना अभिभूत होवोणी कर्मे आचरत. त्याला पर्सेंटेज ठरवतात, डायलॉग करतात. देवा 90% माझं, 10% तुझं. पण इतकी 10% देत नाहीत. 1% तुझं, 99% माझे. अशी टक्केवारी चालते. देखे कामना अभिभूत होवोणी कर्मे आचरत. ते केवळ भोगी चित्त देऊनिया. हे पहा, ते केवळ भोगाच्या इच्छेने लालचावलेले, कर्माच्या लाभावर दृष्टी ठेवून कर्मे करतात. म्हणून तिरुपती. साईबाबांच्या शिर्डीच्या अशा फायली येतात कोर्टाच्या, त्या चरणावर अशा लावतात, ते देतात. मग याला हा म्हणतो बस आता आपण जिंकूत. साईबाबाचा उपयोग संसाराच्या वासना पूर्ण करणारा देव. म्हणजे असं देवाला देखील मी खाली ओढून टाकलं. मागायचं असेल जरूर मागा, पण कसं मागावं? सुप्रीम कोर्टाचा बॅरिस्टर होऊन तरी मागा. देवा मी तुझा आहे ना, तुझ्याच कामाकरता मी सगळं करतोय. हे सगळी तुझी सेवा म्हणून करतोय. प्रपंच तुझं म्हणून मी करतोय. तुला वाटत असेल ना ही फाईल आहे, योग्य वाटत असेल दे, नसेल वाटत चाललो घरी. तुकारामांनी या अभंगात म्हटलं, जातो माघारा. न देशी तरी काय. छान अभंग आहे. तू कृपण असशील ना, जातो मी माघारा. जातो घरी, जातो मी माझ्या. देव वाटलं दे. पण तसं म्हणण्यापेक्षा फक्त दाखवायचं. पाय देवा माझं काही जात नाही, तुझं तू पाय. आपलं गेलंही नाही आणि त्यालाही रिमाइंडर झालं, विसरला असेल तर. देखे कामनाभिभूत होवोणी कर्मे आचरत. ते केवळ भोगी चित्त देऊनिया. हे पहा, ते केवळ भोगाच्या इच्छेने लालचावलेले लोक कर्माच्या लाभावर दृष्टी ठेवून कर्मे करतात. त्यांना कुबुदी म्हटलंय. क्रिया विशेषे बहुते न लोपती विधिते. निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती. आणि अनेक प्रकारची विधियुक्त अनुष्ठाने करून बद्रीनारायणाला गेल्यावर ते श्राद्ध पक्ष केल्यानंतर पुन्हा श्राद्ध करायची गरज नाही असं सांगितलं जातं ना. जातं की नाही? खरंच गरज नाही. काहीची काही करून मोकळे. आता वेळ नाही घालत. क्रिया विशेषे बहुते. आणि म्हणून कबीरासारख्याने टीका केल्यानंतर मुंड मुंडाये हारी मिले चप्पी गोटा करतात तिरुपतीला. मला पण ती पंचायत येते. चप्पी गोटा झाल्यानंतर का हो कोण मेलं? ते म्हणतं नाही मी तिरुपतीहून आलो. अच्छा,
तिथे ओळखू येतात, ते हे लावतात हळद, पण इथे लावता येत नाही. तो कोणी कोणी मेल नाही. अच्छा अच्छा, आपण तोंड घेऊन उतरावं तर तो हसतो. नाही मी तिरुपतीहून आलो, ठीक नाही, काशीहून आलो, भादरून. मुद्दाम जाऊन असं काय केस वाईट असतात का काय कोणाला माहीत. आणि देवाला चांगल्या तरी गोष्टी अर्पण करा ना, जी कामी येणारी नाही. सगळ्यात अशुद्ध भाग केस डोक्यावर आहे तोपर्यंत चांगलं. बाईच्या केसाला सुंदर म्हणून किती बोला, आणि जर तो जेवणात आला तर त्या बाईची चप्पी झाली म्हणून समजा. हेट, स्वयंपाकच खाणार नाही. अरे तर केसासाठी तू नाचत होता ना, डोक्यावर होतो तोपर्यंत, खाली पडला नाही. केस आवडतात का, मग त्या न्हाव्याच्या दुकानातले आणून टाकायचे, चालतात का. आणि ते देवाला अर्पण. काही चांगल्या तरी गोष्टी करा. मुंड मुंडा ये हरी मिले तो सबको इले मुंडाय, बार बार के मुंडने भेडन वैकुंठ जाय. अरे चप्पी गोटा करून प्रभू जर मिळाला असता तर म्हैस तर सारखी भादरले जाते, ती वैकुंठाला गेली काय. काय करून ठेवलंय देव जाणे. चांगल्या गोष्टी तरी अर्पण कराव्यात. क्रिया विशेषे बहुते न लोपती विदिते, निपुण होडी धर्माते अनुष्ठिती. अनेक प्रकारची विधियुक्त अनुष्ठाने करून विधिनेम न टाळता ती शेवटास नेण्याकरिता फार दक्षतेने धर्माचे आचरण करीतात. पा अनेक प्रकारची विधियुक्त अनुष्ठाने करून विधिनेम न टाळता ती शेवटास नेण्याकरिता फार दक्षतेने धर्माचे आचरण करतात. आज असली आचरणे देखील विरळ उरली आहेत. कंसात दिलंय. क्रिया विशेषे बहुते, काही काही असे असतात कर्मकांडी. 6ला संध्या करायची म्हणजे 6 म्हणजे 6च. आजकाल हे तुमचे होम हवन करणारे लोक असतात पहा, अग्निहोत्री. ते छोटं कुंड आणतात तांब्याचं, बराबर राईट टाईम. रेल्वेत असले तर माणसाला बाजूला सारतात, नाहीतरी जागा मिळत नाही, आणि ते असं पेटवलं की आपोआपच मिळते. रेल्वेत असो कुठेही असो, ते बिलकुल त्यांचं हवन चालू असतं. आणि लोकांना दाखवण्याकरता तर राईट टाईमच करतात. बस रोखतील, हवन करायचं. कर्मकांड चुकवत नाही, विधियुक्त नियमाने. कर्मकांडांचा सगळ्यात मोठा फायदा जर घ्यायचा असेल तर फार विधियुक्त करावं लागतं. तेच अवघड आहे, तेच अवघड आहे. वेदांचं देखील तुम्हाला पाठ करायचा असेल तर त्याच्या रुच्या विशिष्ट आघात, शब्द संपदा, विशिष्ट आघात, लय, स्वर बरोबर जुळला पाहिजे. थोडेही आघात जर बरोबर नाही झाले, विधियुक्त नाही झालं, गेलं. उलट होतं एखाद्या वेळेस. उच्चार जरी चुकले, आघात जरी स्वरांचा चुकला, यजुर्वेदांचे आघात वेगळे, ऋग्वेदांचे वेगळे, सगळे असे आहेत. म्हणून फार विधियुक्त. यज्ञ जरी करायचा असेल तरी त्याचे गणित आज आपल्याला माहिती नाहीत, असे गणित आहेत. त्याची उंची, लांबी, रुंदी, इंच, पुन्हा कोणत्या वेळेस काय करावं, कोणतं नक्षत्र असावं, काय, असं फारच त्याचं गणित आहे. मग यज्ञ करायचा असेल, 6 अटी आहेत. उदाहरण सांगतोय. पहिली अट, स्थान पवित्र पाहिजे. धुंडा, आता स्थान पवित्राची काय काय व्याख्या आहे तुमची. नंतर माणूस पवित्र पाहिजे. आता आपण ब्राह्मण पवित्र पाहिजे. आलं का. तो पादला तर पवित्र आहे का, ढेरी असेल तर पवित्र आहे का, रोग असेल डायबिटीसचा तर पवित्र आहे का. आल्या सगळ्या भानगडी आल्या. त्यानंतर वस्तू सगळ्या
पवित्र पाहिजे, पैसा तुमचा पवित्र पाहिजे. आता नंबर 2चा आला असेल करप्शनचा, तर धनधान्य पवित्र पाहिजे, तुमच्या कमाईनं निर्माण झालेलं पाहिजे. फारच अवघड आहे सगळ्या गोष्टी. आणि ह्या 6-7 गोष्टी एकत्र जुळल्या तर बरोबर आहे. एकही टायर गेलं तर कामातून गेलं. मटक्याचा पैसा, यज्ञ, नॉट ॲक्सेप्टेबल. तर समजा अशी कल्पना करा, वैज्ञानिक रीतीनं विधीनं जरी ते केलं, एक तर होत नाही, आणि समजा झालं, काही लोक करतात कठोरतेने. गायत्री जप 3000 जप रोजचा करायचा, काही लोक बिलकुल करतात. काही 5-5 तास पूजा करणारे लोक आहेत. आता देव किती बोर होत असेल मला माहिती नाही. 5 तास पूजा काही काही करतात. काही बाया 5-5 तासाच्या पाहिल्या मी, सकाळी 7 पासून ते 12पर्यंत. कामच करायचं नसतं घरी, बरं आहे आपल्या आरती. 5 तास, आणि देव ताटकळत बसतात बिचारे, झोपता येत नाही, खाता येत नाही. 5 तास. आता एखाद्या पोराला 5 तास कपडे घाला, आंघोळ घाला, ते काय करील तुम्हाला मला माहीत नाही. 5-5 तास पूजा चालतात, पण परफेक्ट पूजा करतात. आमच्या जिंतूरला एक वकील होते, नाव नाही सांगत, आता वारले. नक्की 7 पासून 11 पर्यंत त्यांची पूजा चालायची. 1:30 वाजता कोर्टात यायची. मला 1-2दा म्हणाले ते, माझी 5 तास चालते. त्याच्यात एक सप्तशती पाठ असायचा आणि बाकी सगळं असायचं. नंतर जेवण सवळ्यात करायचे, नंतर 1:30ला यायचे. काय मुनसब काय बोलेल, काय व्हायचं होईल. कठोर कर्मकांडी. अशांविषयी माऊली बोलतायत. क्रिया विशेषे बहुते न लोपती विधिते. विधी विधान अगदी सायंटिफिक रीतीनं करणारे लोक आहेत काही, कदाचित होईलही. विशेष करून ते क्रिया करतील. निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती. आणि धर्म कर्म अगदी निपुण होऊन करतात अशी आहे. आता वेद पठन करणारे पोरं आघात बरोबर होतो, नाही होत असं नाही. परी एकची कोठे करीती. जे स्वर्ग काम मणी धरिती. यज्ञ पुरुषात चुकती भोगता जो. परी एकची कुडे करीती. परंतु ते एकच वाईट गोष्ट करतात. मनात बुद्धी स्वर्गाची इच्छा ठेवतात. म्हणजे कर्म करायला तुम्हाला बंधन नाही टाकलेलं आहे. यज्ञ करू नका असं म्हटलेलं नाही आहे, कारण तुम्हाला काय सगळ्याला योग थोडी मिळालेला आहे, कुंडलिनी जागरण थोडी मिळालेली. कर्मकांडांचे प्रयोग वैज्ञानिक रीतीनं केलेच पाहिजेत. गायत्री जप केलाच पाहिजे. भजन कसं म्हणावं म्हणून आपण म्हणतो वैज्ञानिक रीतीचा अभाव झालेला आहे. आणि वैज्ञानिक रीती परफेक्ट झाल्या पाहिजेत. पण कामना जर धरली की मला स्वर्ग मिळावा, मला पोरग मिळावं, मला अजून काही मिळावं, अशी कामना करून केलं तर गेले कामातून, एवढं म्हटलंय. परी एकची कुडे करीती. जे स्वर्ग काम मणी धरिती. यज्ञ पुरुषात चुकती भोगता जो. म्हणून पहा, ब्राह्मण दक्षिणा घेताना लक्ष्मी आणि गणपती यांनी थांबावं, बाकीच्या देवानी आपापल्या निवासस्थानी जावं. अरे बोलावलं कशाला होतं? आता तुम्ही पाहुणे बोलावले, आमच्या 2 पाहुण्यांनी थांबावं, बाकी तुम्ही तुमचं शंभू गवाळ गुंडाळा. मला हसूच येतं काही वेळेस. आता एखाद्याला इन्सल्टच मालूम व्हायचं, तुम्ही संध्याकाळच्या जेवायला थांबायचं नाही. संध्याकाळच्या जेवायला मी 3घालाच ठेवणार आहे. अरे बोलावलं कशाला होतं? यज्ञ पुरुषात चुकती भोगता जो.
इच्छा ठेवतात आणि यज्ञ भोगता जो आत्मपुरुष परमात्मा त्याला विसरतात. आणि यज्ञाचा भोगता घेणारा जो आत्मदेव आहे त्याला मात्र उपाशी ठेवतात. त्याला उपाशी ठेवतात. समाजवादीची व्याख्या आपल्या आनंदरावनं केली होती. समाजवादी विचारसरणी किंवा लोकांची व्याख्या. आनंदराव कोसडीकर आपले वकील साहेब हे समाजवादी विचारसरणीचे सध्या आजारी आहेत. त्यांनी काय व्याख्या केली? स्वतःच्या बायकोला फाटकं वस्त्र घालतो आणि दुसऱ्याच्या बायकोला साडी चोळी देतो त्याला समाजवादी म्हणतात. आत्मपुरुषाला उपाशी ठेवायचं आणि नको त्या यज्ञपुरुषाला उपाशी ठेवायचं आणि बाकीच्याला मात्र स्वर्गकामाची इच्छा धरून बाकी अर्पण करायचं. चूक आहे. घरच्या पाईला त्रास द्यायचा काय आहे ना, कोणामुखी काय, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार, उद्धवा अजब तुझे सरकार.